लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा। आयकर भरणाऱ्या बहिणींना आता 1500चा लाभ मिळणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज घेणार सर्वपक्षीय शिष्टमंडळाची भेट। शिष्टमंडळातील प्रतिनिधी परदेशातील अनुभव करणार शेअर। महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या मतदानावर याद्यांचा डेटा शेअर करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय। राहुल गांधींनी निकालावर आक्षेप घेत बोगस मतदान झाल्याचा केला होता आरोप। वर्धापन दिनानिमित्त दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात मेळाव्याचं आयोजन। बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा तर अजित पवारांचा बालेवाडीत मेळावा। उद्धव ठाकरेंची साथ सोडत चंद्रहार पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश। सांगली जिल्ह्याला लागलेली घराणेशाहीची कीड असं म्हणत चंद्रहार पाटलांची पक्षप्रवेशाच्या वेळी घणाघाती टीका। गुलदार युद्धनौका सिंधुदुर्गातील निवती रॉक इथं स्थापित होणार। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार जलपर्यटन प्रकल्पाचा मुहूर्तमेढ। 13 जूनपासून मॉन्सून पुन्हा राज्यात होणार सक्रिय। 12 आणि 13 तारखेला कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट।